नमस्कार, मी अरुणा. आज आपण बनवतोय पोळ्यांचे तुकडे. आपल्याकडे काय होतं, शिळ्या पोळ्या शिल्लक राहतात आणि आपण त्या गाईला मांडतो किंवा बाईला देतो. तर आपणही त्यातून काहीतरी केलं पाहिजे आणि कमी तेलामध्ये केलं पाहिजे. असं आपण पोळ्यांचे तुकडे करणार आहे आज. कुटके म्हणू शकतो आपण, तुकडे म्हणू शकतो. कारण कसं, चिवडा केला नेहमी की त्याच्यामधनं ॲसिडिटी होते. म्हणून मग हे सर्वांना उपयोगी आपण पोळ्यांचे तुकडे करत आहे. आता करू आपण आपल्या रेसिपीला सुरुवात. त्याच्यासाठी आपण कढई घेतली, त्यात तेल टाकलेलं आहे 2 पळी. आणि हा कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची, टोमॅटो, गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घेतलेला आहे आणि 2-3 पाकळ्या आपण कढीपत्ता घेतलेला आहे. आता आपलं तेल गरम होतं आहे. तेल छान तापत आहे. आपण टाकू थोडी मोहरी आणि जिरे. हे चांगलं तळतळल्यावर छान तळतळायला लागलं. आता आपण काय करू, पहिले शेंगदाणे घालू, म्हणजे ते छान खरपूस होतात. शेंगदाणे घातल्यानंतर आपण हिरवी मिरची घालू, कारण हिरवी मिरची अशी खमंग भाजल्या गेली की ती तिखट कमी लागते. आता कांदा घालू आपण. ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा 1-2 पोळी अशी मुद्दाम उरू द्याल, कारण म्हाताऱ्या माणसापासनं तर छोट्या मुलांपर्यंत अगदी आवडीने बोटं चुकू खातात. आणि मला सुद्धा आवडते, तुम्हालाही आवडेल. करून बघा. आता यात आपण हळद घालतो, थोडं तिखट घालू. आता ह्यात घालू आपण टोमॅटो, कारण आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. आणि टोमॅटो घातल्यानंतरच आपल्याला कढीपत्ता घालायचा, हे केव्हाही लक्षात ठेवायचं. कारण मी पण पहिले कांदा झाला की लागलीच कढीपत्ता टाकायची, पण 1-2 वेळा करून बघितलं, तो कढीपत्ता करपत होता. असा टोमॅटोवर घातला म्हणजे तो छान राहतो आणि सुवासही चांगला येतो. नेहमी सांगितल्याप्रमाणे टोमॅटो छान व्हायला मदत होते. मीठ घालू थोडं, मिठाने छान मऊसर होतो टमाटा. आता आपला कांदा छान झालेला आहे, त्यात आपण पाणी सोडू. माझ्याकडे 4 पोळ्या उरलेल्या होत्या, त्यासाठी आपण छोटा 1 गळवा पाणी पुरे होतं. कारण पाणी जास्तही झालं याच्यामध्ये तरी पण हे पोळ्यांचे जे तुकडे आहेत हे पाणी शोषून घेतात. आता आपण टोमॅटोवर थोडं मीठ घातलं होतं, आता चवीपुरतं मीठ घालू. आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यात आपण टाकतो हे पोळींचे तुकडे. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही पण करून बघा. पोह्यांपेक्षा ही डिश खूप भारी लागते, रुचकर लागतं, छान लागतं. साधारणतः 5 मिनिट लागतील. तोपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवू. आता आपलं होत आलेलं आहे, छान दाटसर झालेलं आहे. यात आपण थोडी साखर घालू. आणि कोथिंबीर टाकू.
आता हे पातळ जरी दिसले तरी पण मग खाता खाताही घट्ट होतात ते. आता ही डिश आपली रेडी झालेली आहे. एक वेळ तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल, छान लागते.